हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ घेऊन येतोय आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तर त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर क्यूए किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड मधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आहे पर्सेंटेज. हा इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की पर्सेंटेजचे काही क्वेश्चन तर असतातच, पण पर्सेंटेजवर डिपेंड असणारे आणखीन काही चॅप्टर्स आहेत, जसं की प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि डेटा इंटरप्रिटेशन. तर हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये 2-3 चॅप्टर्सचा इन्क्लुजन होत असतं. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला ॲव्हरेज पण आलं पाहिजे, त्यासोबत रेशो पण आलं पाहिजे आणि पर्सेंटेज. जर हे 3 चॅप्टर तुम्हाला येत असतील बेसिक चॅप्टर, तर हा डेटा इंटरप्रिटेशनचा चॅप्टर तुम्हाला येईल. ठीक आहे. तर आज आपण बेसिक पर्सेंटेज पासून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर पर्सेंटेज मध्ये जे बेसिक क्वेश्चन असतात ते या प्रकारचे असतात. फाइंड x% ऑफ y. याचा अर्थ काय? एखादा पर्सेंट फाइंड आउट करायचं आहे एखाद्या नंबरचा. एक्स आणि वाय म्हणजे कुठलाही नंबर. फॉर एक्झाम्पल, फाइंड 25% ऑफ 600 असा क्वेश्चन असेल तर 600 या नंबरचे 25% फाइंड आउट करायचे आपल्याला. आता नेहमी लक्षात ठेवा, पर्सेंटचा अर्थ काय असतो. तर पर्सेंट म्हणजे पर 100, सेंट म्हणजे 100. सो एखादा नंबर दिला असेल तर तिथे पर्सेंटचं सिम्बॉल आहे, तर ते पर्सेंटचं सिम्बॉल आपण काढून त्याच्या खाली आपण अपॉन 100 असं लिहू शकतो. ठीक आहे. सो 25% म्हणजे 25/100. ऑफ म्हणजे नेहमी मल्टिप्लिकेशन असतं आणि हे पुढे 600. सो 25/100 इंटू 600. मग आता हे सॉल्व्ह करा. हे 0 कॅन्सल होतील. 25 इंटू 6 म्हणजेच 150. तर 600 या नंबरचे 25% म्हणजेच 150 होतात. याच पद्धतीने आणखीन काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. तर इथे 2 क्वेश्चन लिहिलेले आहेत, ते क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. फाइंड 85% ऑफ 700. तीच मेथड असणार आहे. 85 जिथे पर्सेंटचं सिम्बॉल आहे त्याला रिप्लेस करायचंय अपॉन 100 ने. ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन आणि पुढे 700. सो 85% ऑफ 700. इथे 0 कॅन्सल करा. 85 मल्टिप्लाइड बाय 7. हे जर मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही तर आन्सर येईल 595. तर हे 85% ऑफ 700चा आन्सर आलेला आहे. याच पद्धतीने आणखीन एक क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आपण. फाइंड 120% ऑफ 1200. आता इथे लक्षात घ्या, जे पर्सेंट आहे ते नेहमी 100% पेक्षा कमीच असलं पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं. म्हणजे 120%, 150%, 200%. तर पर्सेंट 100 पेक्षा कमी पण असू शकतं किंवा जास्त पण असू शकतं. ठीक आहे. तर हे सॉल्व्ह करूया आपण. 120% म्हणजेच अपॉन 100 मल्टिप्लाइड बाय 1200. परत हे 2 0 इथले 2 0 कॅन्सल. तर 120 मल्टिप्लाइड बाय 12. तर आता इथे 12 मल्टिप्लाइड बाय 12 करा. म्हणजे 12चा स्क्वेअर आहे 144 आणि पुढे आणखीन एक 0 आहे. सो 1440. तर आता काही क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण. ती एक मेथड झाली सॉल्व्ह करण्याची. पण प्रत्येक क्वेश्चनला आपण या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो. सो काही शॉर्टकट्स बघूया. म्हणजे जर काही सिंपल राऊंड फिगर नंबर्स किंवा पर्सेंटेज असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे. जसं की 10%, 20%, 30%, 90%, 99% या पद्धतीचे जे पर्सेंटेज आहेत ते सोप्या पद्धतीने कसे बघूया आपण. तर कोणताही नंबर स्वतः 100% असतो. म्हणजेच समजा 600 एक नंबर आहे, म्हणजे 100 मार्काचे 6 पेपर आहेत. तर ते 6 पेपर 600 मार्काचे म्हणजे 100% मार्क्स झाले. ठीक आहे. तर आपण इथे लिहूया 100% म्हणजे 600. आता याच्या तुम्हाला 10% जर फाइंड आउट करायचे असतील तर 10% साठी 100 मधला जर एक 0 कॅन्सल केला तर हे 10% होतात. मग इथला पण एक 0 कॅन्सल करायचा म्हणजे 60. सो 60 मार्क्स म्हणजे 10%. समजा तुम्हाला 1% पाहिजे असेल तर आणखीन एक 0 कॅन्सल करा म्हणजे इथे फक्त 1% राहील. या साईडलाही एक 0 जर कमी केला तर 6 राहील. म्हणजे 600चे 10% जर फाइंड आउट करायचे असतील तर एक 0 कमी करायचा 10% आणि आणखीन एक 0 जर कमी केला आपण तर ते होतं 1%. ठीक आहे. 100%, 10% आणि 1%. मग आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर काही तुम्हाला तोंडी सॉल्व्ह करता येतील. जसं की 20%. तर आता इथे 10% म्हणजे 60 असेल तर 20% म्हणजे 10च्या दुप्पट 20. तर 60च्या दुप्पट किती असेल 120. 30% म्हणजे किती. मग आता इथे 10% म्हणजे 60 आहे, याच्या तिप्पट म्हणजे 30%. तर याचाही तिप्पट करा. याचे 3 × 60 × 3 किती असेल 180.
40%, आता हे तुम्ही तोंडीच सांगू शकता, याचं 4 टाइम्स 4 पट आहे, याचाही चौपट करा म्हणजेच 240. मग 50%, आता 50% म्हणजे असं सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये, 50% म्हणजे हाफ, बरोबर, 50% म्हणजे अर्ध. सो 600 चे 50% किती होतील, याच्या अर्ध म्हणजे 300. ठीक, आपल्याला जर 90% फाइंड आउट करायचे असतील, 90%, तर आता एक लक्षात घ्या, याला 9 ने मल्टिप्लाय करण्याची गरज नाही, त्यापेक्षा सोपं काय, 100% आहे, त्यातून 10% मायनस करा. 90% म्हणजे किती असतं, 100% मायनस 10%, बरोबर. 100% म्हणजे किती आहे, 600 मायनस 10% म्हणजे किती, 60. सो 600 मायनस 60 म्हणजेच 540. मग याच पद्धतीनं तुम्हाला 99% कॅल्क्युलेट करता येतील का, सोपं आहे. 100% मायनस 1%, 100% म्हणजे किती, तोच नंबर स्वतः म्हणजे 600, आणि 1% म्हणजे किती, 6. मग 600 मायनस 6 म्हणजे किती झाले, 594. तर हे झाले 99%. ठीक आहे, जर हे तुम्हाला समजलं असेल तर याच पद्धतीनं तुम्ही 89% कसं फाइंड आउट करणार आहेत. 89%, 90% मायनस 1%, 90% म्हणजे किती आहे, 540, त्यातून 1% मायनस करा, याच्यातून 1% म्हणजे किती, 6 मायनस करावे लागतील, आन्सर किती येईल, 534. करेक्ट आहे. ठीक आहे, मग याच पद्धतीने तुम्हाला 39%, 49% किंवा 41%, फॉर एक्झाम्पल आपण 61% फाइंड आउट करूया याच पद्धतीने. 60% प्लस 1% म्हणजे 61%, बरोबर आहे. सो 61% फाइंड आउट करण्यासाठी याचे 60% लिहा, 10% म्हणजे एवढं, तर 60% म्हणजे याला 6 ने मल्टिप्लाय करा, 60 इंटू 6 म्हणजे 360 प्लस 1% म्हणजे 6, तर किती असेल आन्सर, 366. आता हे तुम्हाला तोंडी सॉल्व्ह करता येण्यासारखं आहे, प्रत्येक वेळेस पेनचा यूज करावा असं काही नाहीये. सो राऊंड फिगर किंवा पर्सेंटेज जे आहे ते तुम्हाला तोंडी सॉल्व्ह करता येण्यासारखं आहे. ठीक आहे, पण आता हा जो क्वेश्चन बघितला आपण किंवा हा जो नंबर बघितला, याच्यामध्ये शेवटी 2 झिरो आहेत, म्हणजे 2 झिरो असतील तर सोपं आहे, 1 झिरो कॅन्सल करणं, आणखीन 1 झिरो कॅन्सल करणं, 10% आणि 1% काढणं. पण जर झिरोच नसतील तर कसं सॉल्व्ह करायचं ते आता बघूया. आता इथे एक नंबर लिहिला आपण 999. आता या नंबरमध्ये झिरो नाहीये, मग काय कॅन्सल करायचं, तर कोणताही नंबर स्वतः 100% असणार आहे, बरोबर आहे. सो 999 इज इक्वल टू 100%. आता आपल्याला काय पाहिजे, 10%. इथे झिरो आहे, ठीक आहे, पण इथे झिरो नाही, झिरो कमी करणं याचा अर्थ पॉइंट 1 डिजिटने मागे घेणं, बस एवढं सिंपल आहे. म्हणजे आता सध्या पॉइंट इथे आहे, मग तोच पॉइंट 1 नंबरने मागे येणार म्हणजे 99.9, हे झालं 10%. मग याच पद्धतीने 1% सांगता येईल का आपल्याला, 1% म्हणजे पॉइंट आणखीन एका डिजिटने मागे घेऊन या म्हणजेच 9.99. ठीक आहे, तर मग या पद्धतीने तुम्हाला आता 20% फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, हे 10% आहे, याच्यामध्ये आणखीन एक वेळेस 10% म्हणजे 99.9 प्लस 99.9, याची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, 20%. ठीक आहे, याच पद्धतीनं आपल्याला 21% फाइंड आउट करायचे असतील, याच नंबरचे 21% फाइंड आउट करायचे, तर हे 20% आहेत प्लस 1% म्हणजे 9.99. मग करायचे ऍडिशन, हे 9, हे 999 चे ऍडिशन म्हणजे 7, 2 कॅरी फॉरवर्ड प्लस 9 प्लस 9 प्लस 9 म्हणजे 27 प्लस 2 29, 2 कॅरी फॉरवर्ड 9 प्लस 9 18 प्लस 2 20, आणि पॉइंटच्या खाली पॉइंट, सो 209.79. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही ऍडिशन पद्धतीने पण पर्सेंटेज फाइंड आउट करू शकता. दुसरी मेथड तर आहेच, जे की तुम्हाला अगोदर सांगितली होती, कशी, 21% म्हणजे अपॉन 100 मल्टिप्लाइड बाय 999. हे सॉल्व्ह करून पण हेच उत्तर मिळेल, पण याच्यामध्ये थोडासा जास्त वेळ लागेल, कारण इथे आपल्याकडे झिरो नाही आहेत कॅन्सल करायला. मग काय करावं लागेल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 100 करावं लागेल, तर त्यापेक्षा ही मेथड सोपी आहे. ठीक आहे, तर पर्सेंटेज 2 पद्धतीने फाइंड आउट करू शकतो आपण, ऍडिशन पद्धतीने पण करू शकतो किंवा मल्टिप्लिकेशन पण. तर याच पद्धतीचे काही एक्झाम्पल तुम्ही स्वतः घरी तयार करा, जसं की हे उदाहरण दिलेले आहेत, तर याच पद्धतीने तुम्ही काही उदाहरण लिहा आणि त्याची थोडीशी प्रॅक्टिस करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.